1 कोटीची अमाउंट ही कमी आहे का जास्त आहे? काही लोकांसाठी ती खूप कमी असेल. काही लोक त्यांची अख्खी लाईफ या पैशामध्ये जगू शकतात. 4-5 प्रश्न स्वतःला विचारा आणि तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी ही अमाउंट जास्त आहे का कमी आहे. पहिला प्रश्न, तुमचं एज किती आहे आणि तुमच्या पोर्टफोलिओची सध्याची साईज किती आहे? जर तुम्ही यंग असाल तर कंपाऊंडिंगचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ वाढवू शकता. दुसरा प्रश्न हा विचारा की तुमच्या पोर्टफोलिओवरती जो ग्रोथ रेट आहे तो कसा आहे? इन्फ्लेशनपेक्षा कमी आहे का इन्फ्लेशनपेक्षा जास्त आहे? तिसरा प्रश्न हा विचारा की त्यापैकी किती पोर्टफोलिओ तुमचा लिक्विड आहे का तुमचे बरेच पैसे इलिक्विड ॲसेट्स मध्ये अडकलेले आहेत. पुढचा प्रश्न हा विचारा स्वतःला की तुमची आयुष्यातली सगळ्यात मोठी गुंतवणूक ही तुमची घर तर नाहीये ना? असं असेल तर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स असू शकतात. तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे का? 6 महिने खर्चाला पुरतील एवढे पैसे तुम्ही वेगळे काढून ठेवलेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचे गोल लिहिलेले आहेत का की ते तुम्ही डोक्यात घेऊन फिरताय? या प्रश्नाची उत्तरं ऑनेस्टली द्या आणि एका फायनान्शियल एक्सपर्टला भेटून तुमच्या फायनान्शियल लाईफचं नीट नियोजन करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे गोल्स अचीव करू शकता आणि तुम्हाला हे कळेल की 1 कोटी तुम्हाला पुरतील का नाही पुरणार.